स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट हा चॅप्टर बघतोय आपण. आणि आज आपण समरी हा जो काही आपला रेग्युलर बेसिसवरती टॉपिक सुरू आहे त्याचा लास्ट पार्ट बघतोय. आणि उद्या आपण त्याचे MCQ स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय आणि ते कसं कॅरीड आउट होतं ते बघितलं. आणि आज आपण बघतोय एंडोस्पर्म. तर एंडोस्पर्म म्हणजे काय असतात बघा. Endosperm is a nutritive tissue formed by a fusion of male gamete and secondary nucleus of the female gametophyte. The endosperm gives a better nourishment to the development of embryo. ठीक आहे. तर एंडोस्पर्म जे आहे एंडोस्पर्म ॲक्च्युली काय असतं बघा. आपण काय म्हणतो तर जे काही फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशनची प्रक्रिया पूर्ण होते. आता डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय तर दोन मेल गॅमेट्स असतात. या दोन मेल गॅमेट्सपैकी एक मेल गॅमेट जो आहे हा सेकंडरी न्यूक्लियसबरोबर फ्यूज होतो आणि एक मेल गॅमेट जो आहे तो एक बरोबर फ्यूज होतो. जो मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतो तो काय तयार करतो तर झायगोट तयार करतो, डिप्लॉइड झायगोट तयार करतो. आणि जो काही दुसरा मेल गॅमेट आहे हा सेकंडरी न्यूक्लियसबरोबर फ्यूज होतो आणि तो काय तयार करतो एंडोस्पर्म. आता मग या एंडोस्पर्मचं काम काय आहे तर हे एंडोस्पर्म काय करतात तर जे काही झायगोट फॉर्म झालेला आहे त्या झायगोटला नरिश करतात, त्याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करतात, त्याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड करतात जेणेकरून हा झायगोट व्यवस्थित ग्रो व्हावा. ठीक आहे. बघा, हा एंडोस्पर्म जो आहे हा 3 टाईपमध्ये डिवाइड होतो स्पेसिस वाईज. आणि हा जे टाईप आहेत ते कोणते कोणते आहेत. फर्स्ट टाईप आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेकंड वन आहे सेल्युलर एंडोस्पर्म आणि थर्ड वन आहे ॲलोबियल एंडोस्पर्म. आता हे तिघांचं स्ट्रक्चर कसं असतं ते आता बघूया. सगळ्यात पहिलं आपण बघूया न्यूक्लियर एंडोस्पर्म. तर बघा, इट इज मोस्ट कॉमन टाईप फाउंड इन 161 एंडोस्पर्मिक फॅमिली. सगळ्यात जास्त एंडोस्पर्मिक फॅमिली या टाईपचं न्यूक्लियर एंडोस्पर्म दाखवतात. आणि हा कसा तयार होतो बघा तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रॅपिडली डिवायडेड मायटॉटिकली विदाउट वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. ठीक आहे. तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियाय तुम्हाला जो इथं दिसतोय हा काय करतो तर सेव्हरल टाईम डिवाइड होतो मायटॉटिकली. म्हणजे एका सेलच्या 2 सेल, 2 सेलच्या 4, 4च्या 8 असं कंटिन्युअस डिव्हिजन होत राहतं मायटॉटिकली. आणि त्यामुळे फ्री न्यूक्लियाय जनरेट होतात. त्याच्यानंतर काय होतं बघा, ही स्टेप कॅरीड आउट होत असताना बरोबर मध्ये एक सेंट्रल व्हॅक्यूल जनरेट होतो. ठीक आहे. आणि हा व्हॅक्यूल काय करतो बघा, अ बिग सेंट्रल व्हॅक्यूल अपियर्स इन द सेंटर ऑफ द सेल पुशिंग न्यूक्लियाय टुवर्ड्स द पेरिफेरी. आणि हा जो काही व्हॅक्यूल बरोबर तयार झालेला आहे मध्ये हा काय करतो तर हे जे काही तयार झालेले न्यूक्लियाय आहेत यांना साईडला असा पुश करतो. आणि त्यामुळे काय होतं जसं जसं सेल डिव्हिजन होत राहील तसं हे जे काही फ्री न्यूक्लिया आहेत हे असे एजेसला सॅच्युरेट होतात आणि तिथे जाऊन सिच्युएटेड होतात. ठीक आहे. लास्ट स्टेप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लियर एंडोस्पर्म इज फॉर्मेशन ऑफ वॉल. ठीक आहे. सगळ्यात शेवटी वॉल तयार होते आणि काही काही स्पेसेस अशा आहेत की तिथे वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीटच राहतं. फॉर एक्झाम्पल सनफ्लॉवर, व्हीट अँड कोकोनट. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाईप बघतोय तो आहे सेल्युलर एंडोस्पर्म. बघा, इन सम प्लांट डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज इमिजिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. तर सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये ज्या वेळेला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतं सायमल्टेनियसली त्याबरोबर वॉल फॉर्मेशन पण होत असतात. ठीक आहे. इथं तुम्हाला वॉल फॉर्मेशन झालेली दिसते बघा. इथे एक झालेली आहे, इथं सेव्हरल टाईम झालेली आहे. या पद्धतीनं वॉल फॉर्मेशन होत असते. कुठे तर सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये. सो दॅट द एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. इट इज मोस्ट ऑब्झर्व इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉटलिडॉन्स. आणि ही प्रोसिजर कुठे होणार आहे तर जनरली जे डायकॉटलिडॉनस सीड्स असतात
याच्यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्मिक डिव्हिजन होतं. सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये आणि न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये काय फरक आहे, तर न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये वॉल फॉर्मेशन हे सगळ्यात शेवटी होतं किंवा काही स्पेसिसमध्ये ते होतच नाही. पण सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये काय फरक आहे, तर सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये ज्या वेळेला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस मायटॉटिकली डिवाइड होत असतो, त्याच प्रोसिजरमध्ये किंवा सायमल्टेनियसली त्याच वेळी वॉल फॉर्मेशन पण होत असतं. आणि ही जी प्रोसिजर आहे ही जनरली डायकॉटिलिडोनस सीड्समध्ये आपल्याला दिसून येते. आता जो लास्ट वन टाईप जो आहे एंडोस्पर्मचा तो आहे एलोबियल एंडोस्पर्म. जनरली मोनोकॉटिलिडोनस सीड्समध्ये काही स्पेसिसमध्ये या टाईपचे एंडोस्पर्म आपल्याला दिसून. इन दिस केस फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस is followed by transfer wall which divides the cell unequally. ठीक आहे, तर इथं काय होतं बघा, ज्या वेळेला पहिली डिव्हिजन होते मायटॉटिक डिव्हिजन, ज्या वेळेला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसची सुरू असते त्याच वेळेला वॉल फॉर्मेशन होते. आणि ह्या वॉल फॉर्मेशन कशी असते तर अनइक्वली असते. ठीक आहे, म्हणजे एक पार्ट जो आहे हा एक पार्ट मोठा आणि एक पार्ट जो आहे हा एक पार्ट छोटा, अशा पद्धतीने काय होणार आहे तर डिव्हिजन होणार आहे. बघा, हा आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, इथं तुम्हाला डिव्हिजन झालेलं दिसते का मायटॉटिकली. आता हे डिव्हिजन होत असताना एक पार्ट जो आहे हा मोठा राहतो आणि एक पार्ट जो आहे हा छोटा राहतो, अशा पद्धतीनं वॉल फॉर्मेशन होते. आता बघा, स्मॉलर सेल इज कॉल्ड चलायझल सेल अँड लार्जर सेल इज नोन ॲज मायक्रोपिलर सेल. तर चलायझल एंडला स्मॉलर सेल जनरेट होत असते. ठीक आहे, आणि म्हणून आपण तिला चलायझल सेल म्हणतो. आणि मायक्रोपिलर एंड जो आहे तिथे लार्जर सेल तयार होत असते, म्हणून आपण तिला काय म्हणतो तर मायक्रोपिलर सेल. ठीक आहे. Then the nuclei in each cell divides by free nuclear division and then wall develops between the nuclei in micropillar chamber. आणि त्यानंतर सेव्हरल टाईम मॅटॉटिक डिव्हिजन होतं आणि जो काही पार्ट शिल्लक राहतो हा सगळा न्यूक्लियाने कव्हर होतो. आणि बघा, ह्या टाईपचं जे काही एंडोस्पर्मिक डिव्हिजन आहे किंवा डेव्हलपमेंट आहे हे कोणत्या प्लांटमध्ये आपल्याला दिसून येतं, फॉर एक्झाम्पल आस्फेडिलस. ठीक आहे, आता आपण बघतोय डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. बघा, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू द एम्ब्रियो इट इज नोन ॲज एम्ब्रियोजेनेसिस. ठीक आहे, ज्या वेळेला मेल सेक्स सेल अँड फिमेल सेक्स सेल फ्यूज होतात त्यावेळेला झायगोट तयार होतो, डिप्लॉइड झायगोट. आणि हा डिप्लॉइड झायगोट सेव्हरल टाईम मायटॉटिकली डिवाइड होतो आणि त्याचा झायगोट तयार होतो. आणि झायगोटचं सरतेशेवटी कन्व्हर्जन हे एम्ब्रिओमध्ये होतं आणि त्यालाच आपण एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतो. अर्थात द एम्ब्रिओ इज डेव्हलप ॲट द मायक्रोपिलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. जी काही ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं त्या ॲनाट्रोपस ओव्ह्यूलच्या मायक्रोपिलर एंडला या टाईपची डेव्हलपमेंट होत असते. आता फर्स्ट स्टेप बघा, झायगोट डिवाइड्स टू फॉर्म 2 सेल प्रो एम्ब्रिओ. पहिल्यांदा प्रो एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजेच काय तर झायगोट हा एकदा मायटॉटिकली डिवाइड होतो आणि एका सेलच्या 2 सेल तयार होतात. आता बघा, या 2 सेलमध्ये एक सेल जी असते ती मोठी असते, एक सेल जी असते ती छोटी असते. आणि लार्जर सेल जी आहे ही जनरली मायक्रोपिलर एंडला सिच्युएटेड असते आणि तिला आपण म्हणतो सस्पेन्शियर इनिशियल सेल. आणि जी काही छोटी सेल आहे, स्मॉलर सेल आहे, ही चलायझल एंडला असते आणि त्याला आपण म्हणतो एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. आता बघा, जी काही सस्पेन्शियल सेल आहे म्हणजे कुठे असते ती तर मायक्रोपिलर एंडला. ती सेव्हरल टाईम डिवाइड होते आणि तिथे 6 to 10 सेल्स जनरेट होतात. आता नेक्स्ट वन जो पार्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आहे हॉस्टोरियम आणि हायपोफायसिस. आता बघा, द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपिलर एंड बिकम सोलन अँड फंक्शन ॲज हॉस्टेरियम. ठीक आहे, मायक्रोपिलर एंडला जी काही सेल असते ती कशी होते, थोडीशी तिची साईज इन्क्रीज होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो हॉस्टेरियम. ॲट द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्शन इनिशियल सेल इज नोन ॲज हायपोफायसिस. आणि सगळ्यात खालची सगळ्यात लोअर मोस्ट लेअरला जी सिच्युएटेड असते तिला आपण काय म्हणतो हायपोफायसिस. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे फॉर्मेशन ऑफ ऑक्टन. ऑक्टन इज नथिंग बट बंच ऑफ 8 सेल. आता बघा काय होतं,
Suspensor help in pushing the embryo in endosperm. The embryonal initial undergo the successive mitotic division to form octant. तर सस्पेन्सर शेल जी आहे ती एम्ब्रिओला काय करते, एंडोस्पर्म जो आहे आत्ताच आपण एंडोस्पर्मचा पार्ट बघितला, त्या एंडोस्पर्म पार्टकडे पुश करते. कशासाठी, तर फर्दर डेव्हलपमेंट आणि नरिशमेंटसाठी. आणि तिथे सक्सेसिव्ह मॅटोटिक डिव्हिजन होतं आणि ऑक्टंट फॉर्म होतो. ऑक्टंट म्हणजे काय, तर बंच ऑफ 8 सेल. त्यानंतर सेव्हरल टाईम मायटॉटिक डिव्हिजन होतं. त्याच्यानंतर सेल वेल डेव्हलप होतात आणि सगळ्यात शेवटी जो काही अपिअरन्स आहे एम्ब्रिओचा तो कसा असतो, तर हॉर्सशू शेपसारखा. इथे तुम्हाला दिसतं हॉर्सशू शेप. तर या पद्धतीनं फुल डेव्हलप झालेला एम्ब्रिओचा शेप तुम्हाला दिसतो. ठीक आहे. आता आपण जो नेक्स्ट पॉईंट बघतोय तो आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. बघा, आफ्टर पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन कार्पेल्स डेव्हलप इन टू द फ्रूट टिश्यू वी ईट ओव्हरी अँड द सीड्स विदिन ओव्ह्यूल. ठीक आहे. तर पॉलिनेशन म्हणजे काय, तर स्टिग्मावरती ज्यावेळेला पोलन ग्रेन्स लँड होतात आणि तिथून पुढे फर्टिलायझेशनची प्रोसिजर जी होते डबल फर्टिलायझेशनची, तिथून पुढे काय होतं, तर सेव्हरल टाईम डेव्हलपमेंट होतात, एंडोस्पर्म तयार होतो. त्याच्यानंतर एम्ब्रिओ एंडोस्पर्मकडे पुश केला जातो. मग काय होतं बघा, तर कार्पेल्स जे असतात, कार्पेल्स कशामध्ये कन्वर्ट होतात, तर फ्रूट टिश्यूमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. आणि सीड्स म्हणजे कोण असतात, तर ओव्ह्यूल्स असतात. आणि आपण जे खातो, जो फ्रूट टिश्यू जो आपण खातो किंवा जे काही ज्युसी सबस्ट्रेट आपण फ्रूटमधून खातो ते ॲक्च्युली कोण असते, तर ओव्हरी असते. तर बघा, फ्रूट डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय द ग्रोथ रेग्युलेटेड हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय सीड्स. तर जी डेव्हलपमेंट असते फ्रूटची म्हणजे मॅटॉटिक डिव्हिजन होत असतात, फ्लेवर आणि टेक्स्चर, त्याचबरोबर अरोमा फॉर्म जो होत असतो ते कोणामुळे होत असतं, तर सीड्स जे असतात, डेव्हलपिंग सीड्स हे स्पेसिफिक हार्मोन सिक्रेट करत असतात आणि त्यामुळे हे सगळे सर्टन चेंजेस तिथे होत असतात. नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे पार्थेनोकार्पी. बघा, पार्थेनोकार्पी म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थेनोकार्पी. And parthenocarpic fruits are generally seedless fruit. For example, banana. तर जे काही पार्थेनोकार्पिक फ्रूट असतात यांचं फॉर्मेशन कसं होतं, तर फर्टिलायझेशन शिवाय मेल अँड फिमेल गॅमेट्स तर जनरेट होतात, पण तिथे फर्टिलायझेशनची प्रोसिजर होत नाही आणि डायरेक्टली फ्रूट फॉर्मेशन होतं. तर ही जी काही प्रोसिजर आहे फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन त्याला आपण पार्थेनोकार्पी म्हणतो. आणि जनरली पार्थेनोकार्पिक फ्रूट हे कंपल्सरी सीडलेसच असतात. एक्झाम्पल बनाना. आता अपोमिक्सिस म्हणजे काय बघा, प्रोडक्शन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड अपोमिक्सिस. ठीक आहे. तर इथे काय होतं, सीडचं फॉर्मेशन होतं, पण सीड ॲक्च्युली सेक्सुअल रिप्रोडक्शनचा बाय प्रोडक्ट आहे ना. पण अपोमिक्सिसमध्ये काही स्पेसिस काय करतात, तर फर्टिलायझेशन शिवायच सीड्सचं प्रोडक्शन करू शकतात, अशी त्यांच्याकडे स्पेशल ॲबिलिटी आहे. तर या प्रोसिजरला किंवा मेकॅनिझमला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. अपोमिक्सिस इज अ फॉर्म ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन विच mimics sexual reproduction. Apomixis is seen in grasses, runners, sunflower and roses. ठीक आहे. तर ॲक्च्युली अपोमिक्सिस हे भासताना आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शनचा पार्ट वाटतो, पण हा टोटली असेक्सुअल रिप्रोडक्शनचा प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये सीड्स तर प्रोड्यूस होतात, पण कोणत्याही टाईपचं सेक्सुअल रिप्रोडक्शन होत नाही. जे काही गवत आहे म्हणजे ज्याला आपण रनर म्हणतो, रोजेस, याच्यामध्ये या टाईपचं रिप्रोडक्शन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे पॉलीएम्ब्रियॉनी. बघा, इन सम प्लांट फॉर एक्झाम्पल सायट्रस स्पेसिस, फॉर एक्झाम्पल लाईम, स्वीट लाईम, त्याच्यानंतर ऑरेंजेस. In this species, the ovule contains many embryos and this mechanism is known as polyembryony. तर एका फ्रूटमध्ये खूप सगळे एम्ब्रियो तयार होतात. ठीक आहे. आणि ही जी काही मेकॅनिझम आहे त्याला आपण म्हणतो पॉलीएम्ब्रियॉनी. जर तुम्ही लिंबू कापला असेल किंवा आपण संत्री खाताना बघत असू तर प्रत्येक फोडीमध्ये एक एक किंवा दोन दोन सीड्स असतात. कारण का, तिथे एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ डेव्हलप झालेले असतात आणि यालाच आपण म्हणतो पॉलीएम्ब्रियॉनी. तर हा जो पार्ट आहे
फॉर्मेशन ऑफ फ्रूट आणि त्याच्यानंतर पुढचे पार्थेनोकार्पी, अपोमिक्सिस आणि पॉलीएम्ब्रियॉनी. हा जो आहे तो उद्या तुम्ही अगदी व्यवस्थित वाचून ठेवायचा आहे. या चॅप्टरच्या संदर्भातले ओव्हरऑल सगळे MCQ जे आहेत हे आपण उद्यापासून स्टार्ट करतो आहे. तर चला आता आपण उद्या भेटूया. बाय.